तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 5वा दिवस. आज आपला काल मोल्ट उठलाय आणि मोल्ट उठून काल तिसरा पाला दिलता आणि सकाळचा एक पाला दिलाय. आणि काल मोल्ट उठायच्या अगोदरच आपण 4 रॅक केलेले आहेत. हे पाहू शकताय, 4 रॅक केलेत. ह्या साईडला 2. आणि आपला पेपर कंटिन्यू असतो, कारण की पेपर आपल्या रॅकची रुंदी वाढवतो. कारण की ह्या साईडने अर्धा फूट आणि त्या साईडने अर्धा फूट तुमच्या रॅकची रुंदी वाढते आणि पेसिंग व्यवस्थित होती. आळी खाली पडत नाही, इतकं जबरदस्त असतंय. पाला टाकायचं नियोजन पण भारी होतंय आणि भारी वाटतंय. ते शेडमध्ये आल्यावर घवघव वाटतंय किंवा भारी दिसतंय. त्यामुळे पाला टाकायला चालू. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपण काल रॅकचा पुड्या आणि चुना मारला होता मोल्ड बसल्याच्या नंतर. तर अजून पण उद्याच्याला आपण सप्लिमेंट आणि चुना असं काहीतरी घेणार होतं. त्याचा व्हिडिओ येऊन जाईल. तर हे पहा साईज कशी. आणि आज पण 4 रॅक असून आज पण आपल्याला संख्या दाट झालेली आहे. तुम्ही पेपर लावता का नाही हे कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्या रेशीम शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि सबस्क्राईब पण केलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्याने शेतकऱ्याला सपोर्ट केला पाहिजे, मदत केली पाहिजे. ही साईज हे आपले 2 रॅक आणि ह्या साईडला 2 रॅक. मच्छरदाणीचा पण आपला व्हिडिओ येणार आहे, उजी माशीचं नियंत्रण म्हणून. कारण की आपल्याकडे 3 मच्छरदाणी लावलेले आपण, त्याचा पण व्हिडिओ स्पेशल टाकतो मी. आणि एकदम जबरदस्त आहे. रेशीम उद्योग पैसा देतोय, पण काय झालंय बरं का, आता 2-3 वर्षात जरा रेशीम उद्योगाने आपल्या महाराष्ट्रात तरी साथ सोडली असं म्हणायला काही कमी नाही. कारण की बॅच सक्सेस निघत नाही, स्लो पॉयझन आलं, 2-2, 4-4 दिवसाचं वातावरण चेंज झालं. त्यामुळं आपल्या रेशीम शेतकरी बरेच म्हणजे कमी होत चाललेत. तर जो टिकेल तोच हा रेशीम शेतकरी, रेशीम किंग होईल असं मला म्हणायला काही हरकत नाही. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भावाला सपोर्ट करा. आपलाच रेशीम शेतकरी नवनाथ गाडे. धन्यवाद.